नमस्कार सखीनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आम्ही इव्हनिंग वॉकला निघालेलो आहोत. माझ्या अगोदर आमचा डॉग पळत आहे पुढं. त्याला तर इतका इंटरेस्ट आहे ना फिरण्यामध्ये. माझ्या मैत्रिणीचा फोन आले की तोच आधी तयार होऊन पुढे आमच्या असतो. बघा, आम्ही दोघीजणी निघालो आता इव्हनिंग वॉकसाठी. आमच्या शेजारी खूप मोठे मोठे डोंगर होते सखीनो. बिल्डरने ती जागा घेऊन पूर्ण डोंगर फोडून आता तिथे प्लॉटिंग केलेली आहे. बघा, हे पण आमच्यासाठी खूप छान झालेलं आहे. आम्हाला फिरण्यासाठी कुठेही स्पेस नव्हता, तर खूप छान फिरायला झालेलं आहे. इथं बघा महादेवाचं मंदिर पण आहे. आम्ही महादेवाच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि त्याच्या खाली बघा इथं दगडाची खाण आहे आणि खूप छान प्रकारे इथे शुद्ध पाणी आहे. खूप स्वच्छ पाणी आहे सखींनो. तर बघा इथे इथला व्ह्यू एवढा सुंदर आहे ना, खूप छान वाटतं. मग मी गोल्डीने इथं सेल्फी घेतला आणि मग चालू लागलो. आणि एकदम रहदारी नसल्यामुळे एकदम शांत रस्ता आहे. कुठल्याही प्रकारच्या वाहनांचा त्रास नाही, काय नाही. त्यामुळं आपल्याला अजिबात डिस्टर्ब होत नाही, काय नाही, किंवा कसल्याही प्रकारची भीती राहत नाही की इथं वाहनं वगैरे येतील म्हणून. तर खूप छान आम्ही अशी वॉकिंग केली. आणि हे बघा, गोल्डी तर आमचा खूप मजा घेत घेत वॉकिंग करतो आणि खूप छान एन्जॉय करतो तो आमच्यासोबत. मग आम्ही असं मस्तपैकी फिरून एक महादेवाचं मंदिर आहे, सोमवारचा दिवस असल्यामुळे तिथं आलो आणि तिथं महादेवाचे दर्शन वगैरे घेतले, पाया वगैरे पडलो. त्यानंतर माझ्या फ्रेंडनेही दर्शन घेतले, त्यांच्यासोबत गोल्डीनेही महादेवाचे दर्शन घेतले. आणि बघा, हा व्ह्यू महादेवाच्या मंदिरापासून आमच्या घरापर्यंतचा व्ह्यू आहे आणि खूपच छान प्रकारे दिसत आहे. संध्याकाळची वेळ असल्यामुळं तर खूपच छान हिरवेगार डोंगर दिसत आहेत. मग तिथून आम्ही खाली उतरत होतो आणि चालता चालता आलो तर आम्हाला तिथं ही एक प्रकारची भाजी दिसली. मला तर काय माहीत नव्हती. माझ्या मैत्रिणीने सांगितली की भाजी आहे आणि नवीनच आलेली होती, म्हणून मग आम्ही काय कोवळी असल्यामुळे पटापटा तोडून घेतली सकीनो. आणि खूप छान प्रकारे भाजी होती, हिरवीगार ताजी ताजी, पूर्ण किडीबीड नसलेली किंवा फवारणी न केलेली एकदम नैसर्गिक अशी रानभाजी होती. ती कशाची आहे ते उद्याच्या अंकात पाहूया.